कसं आहे पहिल्यांदाच मी सांगतो की राजू यादव हे 25-30 वर्ष झालं सर्वसामान्य जनतेसाठी तिथं राजू यादवांनी कुठलाही जात पात धर्म बघितला नाही. एक रस्त्यावर चळवळ करणारा कार्यकर्ता. सत्ता असो नसो, जसं आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी शिकवले की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, हा वसा घेऊन राजू यादव सतत काम करतात आणि ह्या भागातले सर्व शिवसैनिक आणि प्रचंड असं राजू यादवांच्या बद्दल आम्ही आता फिरतोय ना, सहानुभूती प्रचंड आहे. या संपूर्ण उसगाव जिल्हा परिषद मध्ये उसगाव असू दे, सरनोबतवाडी असू दे किंवा कोयना कॉलनी असू दे, निगडेवाडीत असू दे, राजू यादवांनी जवळजवळ 25-30 वर्षामध्ये कोणतीही सत्ता नसताना प्रस्थापितांच्या विरोधात आंदोलन करून त्यांना काम करायला भाग पाडलेला ही राजू यादवांची ख्याती आहे. त्यामुळे राजू यादवांच्या बद्दल प्रचंड अशी सहानुभूती आहे. राहिला प्रश्न, भाजप तर आमचा विरोधकच आहे. 100% भाजपला आम्ही कधीही मतदान करू शकत नाही, कारण ज्या भाजपनं आमचा पक्ष फोडला आजपर्यंत, पक्ष अनेक फोडले, बाळासाहेब ठाकरे असताना देखील पक्ष फोडले, ठीक आहे, पक्ष फोडले, पण आत्ताच्या काळामध्ये आमच्या पक्षाचं नाव चिरलं, चिन्ह चोरलं, म्हणजे आमची आई चोरण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा भाजपला कुणीही मतदान करणार आहे. राहिला विषय आता तुम्ही महाविकास आघाडीचा बोलाल तर महाविकास आघाडीने देखील आमचा फक्त वापर करून घेतलेला आहे. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर खासदारकीला आम्ही छत्रपती श्रीमंत शाहू महाराजांना आम्ही मतदान केलं. उदाहरण घ्यायचं तर कोल्हापूर शहरामध्ये आमच्या जयश्रीताई जाधव, ठीक आहे, वरिष्ठांनी आदेश दिला, उद्धव साहेबांनी आदेश दिला, संपूर्ण आमची शिवसेनेची टीम जयश्रीताईंना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला. आमदार केला बंटी पाटील साहेबांच्या सतत आम्ही पाठीशी पक्षाचा आदेश म्हणून ऋतुराज पाटलांना. मग ह्यावेळी तुम्हाला काय झालं? आम्हाला आमचा कार्यकर्ता एकदम सक्षम होता. अनेक भागामध्ये आहेत, 5 जिल्हा परिषद येतात, दक्षिण मतदारसंघामध्ये 10 पंचायत समिती येतात. आमची 2 जिल्हा परिषद आणि 4 पंचायत समितीची मागणी होती. आमचा विचार देखील केला नाही. त्यामुळं या सहानुभूती राजू यादवांच्या बद्दल एवढी आहे की काम बोलते. राजू यादव इज पब्लिक मॅन. लक्षात ठेवा, राजू यादव इज अ पब्लिक मॅन. हात करा आणि गाडी थांबवा. त्यामुळे राजू यादवांना म्हणजे हलक्यात घेतलेलं की राजू यादव, आणि राजू यादवांच्या बद्दल असं म्हणजे दोन्ही विरोधकांनी असं बनवलं की राजू निवडणुकीला उभं राहणार नाहीत. राजू यादव फॉर्म भरल्यानंतर लोकांनी एक अशी संभ्रम अवस्था केली की राजू यादव पाठीमागे घेणार, पण असं नाही आहे. राजू यादव हा जनतेचा माणूस आहे, पब्लिक मॅन आहे. त्यामुळे राजू यादव प्रचंड भरघोस मतांना निवडून येणार आहे. लोक फक्त आता 7 तारखेची मतदानाची वाट बघायला लागलेत.